प्रणवाचे आकाश से सर्वावरी, आकाशी भरोवरी प्रणवाची. प्रणवजे गुह्य ऋषी योगी यांचे, सर्वावरिष्ठासाचे वेद अज्ञा. एका वेदात वेदांती प्रणवतो तत्वता, ज्ञानदेव वक्ता सांगतसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 7 आणि माऊलींनी या श्लोकवर 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 79 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मय्यार्पित तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच, मय्यार्पित मनोबुद्धीर मामे वैश्यसी असंशयम. मन आणि बुद्धी फक्त माझ्या ठिकाणी दे अर्जुना, बाकीची चिंता करण्याची गरज नाही तुला. म्हणून तस्मात् सर्वेषु कालेषु, त्यात आणखी एक सांगतात की एकही क्षण माझा विसर पडू देऊ नको. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझंच स्मरण कर. का? कारण मीच या संसारात संसार सागरातून पार करू शकतो. तारून नेणारा मीच आहे. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. पण या ठिकाणी भगवंत एक सांगता आहेत की जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्याशी. जसा भाव असेल अर्जुना, त्याप्रमाणे मी त्याला सांभाळत असतो. जो मला ज्या भावाने शरण येतो तोच भाव माझाही त्याच्याप्रमाणे. ये यथा माम प्रपद्यन्ते स्थान तथैव भजाम्यहम्. म्हणून जीव विषयासक्त होऊन विषयाच्या मागे धावतो आहे, सुख शोधतो आहे. यात सुख मिळेल का महाराज? अहो, ज्या दुकानामध्ये जी वस्तू मिळते त्याच वस्तूची मागणी करायला पाहिजे. आम्ही फुटवेअरच्या दुकानात गेलो, पादत्राणाच्या दुकानात गेलो आणि 1 किलो पेढा द्या म्हणलं तर तो देईल का महाराज? तो आधी आमच्या चेहऱ्याकडे पाहिल की हा चुकून आलेला आहे का याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून जे जिथं मिळतं त्याच ठिकाणी त्याचा शोधही घ्यायला पाहिजे. सुख जे आहे हे परमार्थाच्या ठिकाणी आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुख जिथं जिथं शब्द आलेला आहे, मागे चिंतन केलं आपण, परमार्थात शब्द आलेला असेल, परमार्थाच्या अर्थानं सुख शब्द, त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे सर्व शब्द जोडलेला आहे, किंवा तो अतिशय अनिर्वाच्य अर्थानं उच्चारलेला आहे की सुखच सुख, अशाच अर्थानं उच्चारलेला आहे महाराज. म्हणून खरं सुख जे आहे हे परमार्थाच्या ठिकाणी आहे. सुख प्रपंचामध्ये कधीच मिळत नाही महाराज, आभास होतो. समाधान तर फार दूरचा विषय आहे आणि समाधानी तर आपण कधीच होत नाही. म्हणून की काय, बँकेतलं मला ते एक वाक्य फार आवडतं बघा चेक लिहिताना. अहो, 1 कोटीचा जरी चेक लिहिला तरी पुढे काय लिहितो आपण? फक्त किंवा ओनली. म्हणजे हाव कधीच पूर्ण होत नाही हो आमची. समाधान कधीच नाही महाराज. एक इच्छेची पूर्तता झाली की दुसरी इच्छा त्याच ठिकाणी उगम पावते. लग्न करण्यामध्ये सुख आहे म्हणलं, लग्न केलं की लगेच वंशाचा दिवा हलायला पाहिजे. तो झाला की त्याचं संगोपन व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते झालं त्याला व्यवस्थित शिक्षण देता आलं पाहिजे, त्याच्यावर चांगले संस्कार. म्हणजे एक इच्छा पूर्त झाली की दुसऱ्या इच्छेचा जन्म आहे त्या ठिकाणी. म्हणून सुख समाधान जीवनातलं जर शोधायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्याकरता काय नाही महाराज, ज्ञानेश्वरीची ओवी निदान एक तरी अनुभवायला पाहिजे. पाठ करण्याचं सांगितलेलं नाही नामदेवरायांनी, एक तरी ओवी अनुभवावी. बघा, जीवनामध्ये उतरून बघा, सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन विचारतो की भगवंता, या जगतामध्ये सुखी कोण आहे?
सुखी माणसाची व्याख्या माऊलींनी एका ओवीत सांगून टाकली महाराज. पै आपुले जे साचे ते कल्पांती हे न वचे, हे जाणोनी गताचे न शोची जो. अर्जुना, सुखी तो आहे जे निघून गेलेलं आहे आपल्यापासून, ते त्या क्षणापासून आपलं नव्हतं. आणि जर आपलं असेल तर ते निघून गेलेलं ही परत येईल. यावर विश्वास ठेव, सुखाची प्राप्ती होऊन जाईल. दुःख व्हायचा प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी. जसं लिहिलेलं असेल विधात्यानं त्याप्रमाणे घडणार आहे महाराज. तुम्ही आम्ही फक्त निमित्त आहोत, म्हणून गेलेल्याची खंत करायची नाही. खऱ्या अर्थानं जर तुमचं असेल तर ते परत येणारच. आणि जर नसेल, तुम्ही कितीही प्रयत्न करा महाराज, तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही ते. भगवंत अर्जुनाला सांगतायत मग, हे जाणोनी गताचे नशोची जो. जे निघून गेलंय ना त्याचं फार चिंतन करत बसू नको अर्जुना. असेल तुझं तर ते तुला प्राप्त होईल, नसेल येणारच नाही. सुखी होऊन जाशील. म्हणून फार धडपड करून उपयोग नाही महाराज. आटापिटा करून जगायला नको, उद्वेगानं जगायला नको. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. अहो, तुमच्या संचितात जर लिहिलेलं नसेल तर तुमचा त्रागा करून उपयोग काय महाराज. मग याकरता काय कर, भगवंत सांगतायत, मा मनुस्मर युद्धच. माझं स्मरण कर, माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेव आणि बिनधास्त युद्ध कर. मग कसं ते सुद्धा कसं करायचं आहे. तस्मात सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धच. प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत आहे आणि आहेच की हो. अर्जुनाच्या सोबत प्रत्यक्ष दिसतोय आमच्या ठिकाणी, फक्त दिसत नाही, पण हृदयस्थ तोच आहे ना. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. बघा, सर्व सुख आले या ठिकाणी. सर्व सुखाचा आरामू की भ्रांता अशी कामू विषयावरी. सर्व सुखाचा आगर मी मध्ये बसलेलो आहे आणि जीव मात्र बाहेर शोधतोय सुख. विषयामध्ये सुख शोधतोय, विषयात सुख नाही. माऊली वर्णन करतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. भ्रमिष्ट झाल्यामुळं फक्त सुख विषयामध्ये शोधतोय जीव. खरं सुख हे परमार्थाच्या ठिकाणी आहे. माऊली यावर भाष्य करताना ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 79 क्रमांकाचे म्हणतात, तू मन बुद्धी साचेशी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. शपथ घालतायत भगवंत या ठिकाणी. मी स्वतःची शपथ घालून सांगतो अर्जुना तुला, तू मन बुद्धी साचेशी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी. फक्त तू मन आणि बुद्धी ही जर खरोखर खऱ्या अर्थानं अंतःकरणपूर्वक, नाटकी नको आहे त्याच्यात, माझ्या स्वरूपी जर तू अर्पण करशील तर मग मद्रूपच होऊन जाशील. तुझ्यात आणि माझ्यात काही फरकच राहणार नाही. मी तुझा सर्वार्थानं अंगीकार करेल. अंगीकार. आणि मग एकदा भगवंताने अंगीकार केला की अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही त्याने वंद्य केले. किती प्रमाण दिले महाराज. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अहो, वेश्येचा सुद्धा उद्धार करून टाकला भगवंतानं. अजामेळाचा उद्धार केला. दशरथ पातकी ब्रह्महत्या राशी. अहो, ब्रह्महत्या घडली होती राजा दशरथच्या हातून, पण त्यालाही वंदनीय करून टाकलं महाराज. फक्त भगवंताने अंगीकार करायला पाहिजे. केला असता अंगीकार न मानी भार समर्थ. एकदा अंगीकार केला. आईला जसं 9 महिन्यापर्यंत आपल्या गर्भामध्ये असलेल्या बाळाचं कधीच ओझं होत नाही, असं एरवी 2 किलो वजन 1 किलो वजन घेऊन चालू द्या बरं महाराज. 1-2 काय नाही, एखादा किलोमीटरच चालून दाखवा 2 किलो वजन घेऊन. चालता येत नाही, पण 9 महिने आई आपल्या उदरामध्ये ते सांभाळते. कधीच ओझं होत नाही, कधीच ओझं होत नाही. तसं भगवंत सांभाळत असतो. तैसे मजे येती सांभाळित. संत सज्जन गुरु भगवंत हे जीवाला तसं सांभाळतात, पण तितका विश्वास पाहिजे.
तितका विश्वास. तेची माझे हित करीती सगळं, जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंताची कृपा करण्याकरता माझे सद्गुरूच माझं सगळं काही करतील, इतका विश्वास त्यांच्या ठिकाणी पाहिजे. त्यांच्या वर्तनाविषयी, त्यांच्या कॅरेक्टरविषयी आम्ही तेच फक्त संशोधन करत बसलो तर दृढ श्रद्धा गुरुच्या ठिकाणी कधीच बसणार नाही. खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करायची आहे तर श्रद्धा ही ठेवावीच लागते महाराज. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांती अचिरेनाधिगच्छति. ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला श्रद्धाच ठेवावी लागते. ती श्रद्धा भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी ठेव, मी तुझं सर्व प्रकारे कल्याण करेल, तू मन आणि बुद्धी माझ्या ठेव. आणि नेमकं हेच अवघड आहे महाराज. सगळे इंद्रिय ताब्यात येऊ शकतात, मन ताब्यात येत नाही महाराज. जितेंद्रिय झाला आणि मन जर ताब्यात नसेल तर मनाच्या मागं पुन्हा हे सैराट सुटायला उशीर लागत नाही महाराज. म्हणून भगवंत नेमकं वर्मावर बोट घालतायत की ज्यामुळं जीव भ्रमिष्ट होतो, भरकटत जातो, ते ज्याच्या माध्यमानं जातो आहे. आम्ही काय सर्वात आधी आमच्या मनात येतं महाराज. आपण म्हणतो ना, मी ते केलं असतं रे, पण माझ्या मनातच नव्हतं म्हणून मी केलं नाही, किंवा माझ्या मनात आलं ना मी नाही सोडत. हे म्हणजे ही जे आहे ही सगळे मनाचे खेळ आहे. म्हणून परमार्थसुद्धा मनाकरता करायचं आहे महाराज. परमार्थ हा देहाकरता किंवा आत्म्याकरता करायचा नाही, कारण देह नाशवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. आत्मा अविनाशी तत्व आहे. तुम्ही परमार्थ केला काय नाही केला काय, तो अमर आहे, अमरच राहणार आहे. मग परमार्थ करायचा आहे फक्त चित्ताच्या स्थिरतेकरता, मन स्थिर होण्याकरता परमार्थ करायचा आहे. आणि भगवंत याच वर्मावर बोट ठेवून अर्जुनाला सांगतायत की तू मन बुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी. माझ्या ठिकाणी जर तू ते अर्पण केलं तरी मातेची गा पावसी ही माझी भाग. तुला माझ्या धामाची, माझ्या या स्वरूपाची भगवंत प्राप्ती ज्याला म्हणतात ती तुला सहजपणे होऊन जाईल. पण त्याकरता अर्जुना तू मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनानं कारभार करत बसलं अधपतन ठरलेलं आहे महाराज. पण तेच जर परमार्थाच्या ठिकाणी लावलं, भगवंताच्या ठिकाणी लावलं, संतचरणी स्थिर केलं, सत्संगी लावलं, सद्विचारामध्ये त्याला गुंतवलं, सात्विक विचारामध्ये व त्याची वृद्धी होण्याकरता जर आम्ही प्रयत्न केले तर निश्चित यश मिळतं. परमार्थ साधता येतो. आणि परमार्थ साध्य करायचा असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंत त्याकरता सोपा मार्ग सांगतायत अर्जुनाच्या माध्यमातून की तू मन बुद्धी साचेशी जरी माझी या स्वरूपी अर्पिशी तरी मातेची गा पावसी ही माझी भाग. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.